नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 28 सप्टेंबर ज्यांची जन्मतारीख आहे, त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्यासाठी कशा प्रकारचं असेल, या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला ज्यांची जन्मतारीख 28 सप्टेंबरची आहे, त्या सर्वांना जन्मदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्या इच्छा, आकांक्षा पूर्तीचं ठरो, हीच आमची सदिच्छा. व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर अतिशय नीटनेटकं, टापटीप, सुव्यवस्थित आणि स्वच्छ अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व असतं. फॅशन सेन्सही यांना खूप चांगल्या प्रकारचा असतो. सगळ्यात महत्त्वाचं असतं ती म्हणजे यांची संवेदनक्षमता आणि यांचं बोलणं. यांची भाषा अतिशय चांगली असते, भाषेवर प्रभुत्व अतिशय चांगलं असतं. व्यक्तिमत्वाबरोबर यांचं बोलणं सुद्धा चांगलं असल्याकारणामुळे समाजामध्ये यांची प्रतिमा अतिशय चांगली असते. याचप्रमाणे यांची आकलनशक्ती, ग्रहणशक्ती सुद्धा उत्तम असते. लहानपणापासूनच यांच्याकडे कित्येक प्रश्न असतात. का, कशाला, कशामुळे, कधी, केव्हा, म्हणजेच क पासून सुरुवात होणारे बरेचसे प्रश्न यांच्याकडे असतात आणि त्याची उत्तरं सुद्धा ते मिळवतात. त्यामुळे जवळजवळ प्रत्येक विषयावरती यांचं प्रभुत्व चांगलं असतं आणि त्या संदर्भातली माहिती सुद्धा अतिशय चांगली असते. म्हणूनच कुठल्याही व्यक्ती बरोबर सहज संवाद साधू शकतात. यामुळेच ह्या ज्या व्यक्ती असतात या जास्त समाजशील दिसून येतात, व्यवहारी असतात. पैसे कुठे, कधी, कसे खर्च करायचे, कसे कमवायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कशी गुंतवणूक करायची, याचं उपजत ज्ञानच यांच्यामध्ये दिसून येतं. यामुळेच यांना पैशाची सहसा कमतरता भासत नाही. यांच्याकडे एकपेक्षा जास्त जोडधंदे किंवा मिळकतीची माध्यमं असतात आणि त्यामुळे पैशाची किंमत यांना अतिशय उत्तम प्रकारे ठाऊक असते. कमिशनचे धंदे, त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी बोलण्याशी संबंधित जे फील्ड आहेत किंवा क्षेत्र आहेत, जसे की टीचिंग फील्ड आहे, मार्केटिंगचा फील्ड आहे, हॉटेल इंडस्ट्री आहे, त्याचप्रमाणे ऑफिसशी संबंधित कामं, एज्युकेशन फील्ड, अशा फील्डमध्ये किंवा अशा क्षेत्रामध्ये ह्या व्यक्ती सहजपणे सेटल होतात. या व्यक्ती जीवनामध्ये आर्थिक संदर्भात खूप चांगला पल्ला गाठतात. इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निर्णय क्षमता. निर्णय क्षमता यांची थोडीशी कमी असते. एखाद्या विषयात ते निर्णय घ्यायचा की नाही या द्विधा अवस्थेत बऱ्याच वेळेस असतात. त्यामुळे लवकर निर्णय घेत नाही आणि यामुळे त्यांच्या आयुष्यातल्या बऱ्याचशा संधी वाया जातात. मुळातच आपण घेतलेला निर्णय हा अतिशय अचूक असायला हवा, योग्य असायला हवा, या विचारांमध्येच ते बऱ्याच वेळेस निर्णय घ्यायला वेळ लागतात आणि एखाद्या विषयाचा जर तुम्ही जास्त वेळ लावला तर अर्थातच त्या निर्णयाबद्दल निगेटिव्ह होण्याची शक्यता जास्त असते किंवा निर्णय घेतलाच जात नाही. याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फिटनेस किंवा शारीरिक क्षमता. या गोष्टीवर थोडंसं लक्ष देणं आवश्यक आहे. शारीरिक क्षमतेच्या संदर्भात त्यांना जास्त त्रास होतात, जास्त मेहनत करू शकत नाही. चिकाटी यांच्या अंगी थोडीशी कमी असते. द्विधा अवस्थेमध्ये लवकर जातात. त्यामुळे अंगमेहनतीची कामं गेली काय लवकर मलूल होतात, थकून जातात. त्यामुळे फिटनेसकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. एकंदरीतच सांगायचं झालं तर ह्या ज्या व्यक्ती आहेत, या व्यक्ती बौद्धिक बाबतीत आणि आर्थिक बाबतीमध्ये तशा भाग्यवान असतात किंवा त्या संदर्भात त्यांची उत्तम प्रगती दिसून येते. रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये ह्या व्यक्ती लवकर रिलेशनशिपमध्ये येत नाही. समोरच्या व्यक्तीची पूर्ण शहानिशा करूनच त्या रिलेशनशिपमध्ये येतील आणि रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर सुद्धा समोरच्या व्यक्तीवरती पूर्णपणे विश्वास ठेवणं हे यांना कधी जमत नाही. अर्थातच या व्यक्ती संपूर्ण विश्वास कधीच कोणावर ठेवत नाही. समोरच्या व्यक्तीबद्दल सर्व काही जाणून घेतील, परंतु स्वतःच्या मनातलं फार कमी सांगतील. आणि याच्यामध्ये कारण सुद्धा असंच असतं की आपण आपल्या मनातल्या किंवा आपल्या गोष्टी जर का समोरच्याला सर्व सांगितल्या आणि त्यांनी त्याचा गैरफायदा घेतला, असं व्हायला नको. म्हणूनच या व्यक्ती संपूर्णपणे मोकळ्या समोरच्या समोर इतरांसमोर कधीही होत नाही. अर्थात त्या गोष्टीचा यांना फायदाच होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या व्यक्ती थोड्याशा सेकंड थॉट घेतात. म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी संपूर्णपणे स्वतःला झोकून देणं किंवा रिस्क घेणं हा प्रकार यांच्यामध्ये सहसा दिसून येत नाही. त्यामुळेच ह्या व्यक्ती अतिशय मोठ्या प्रमाणात एखाद्या गोष्टीच्या मागे लागून खूप टोक गाठेल असं मात्र दिसत नाही. मात्र व्यवहारिक गोष्टींचा संगम साधून पुढे जाण्यामध्ये ह्या व्यक्ती हुशार असतात. या व्यक्तींचे आकलनशक्ती, ग्रहणशक्ती मगाशी सांगितल्याप्रमाणे खूप चांगली असते. शाळा कॉलेजमधले शिक्षण अगदी सहजपणे पूर्ण करतात. येणारं संपूर्ण वर्ष हे त्यांच्यासाठी शुभफलदायी असणार आहे. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवनवीन संधी तुम्हाला मिळू शकतील. आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. हे संपूर्ण वर्ष तुमच्यासाठी शुभफलदायी असंच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं 28 सप्टेंबर ज्यांची जन्मतारीख आहे, त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व आणि येणारं संपूर्ण वर्ष कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.